डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरातून एक मोठी बातमी समोर येते. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे पहाटे 3 पासून सकाळी 10 वाजेपर्यंत एक भव्य कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि या हाय प्रोफाईल सोसायटीतून तब्बल 24 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत 14 पुरुष, 6 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे यातील बहुतेकांकडे वैध पासपोर्ट किंवा विजाची कागदपत्रही आढळलेली नाहीयेत. ऑपरेशन दरम्यान एका नायजेरियन महिलेने पळून जाण्यासाठी उडी मारली, ज्यात ती जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. महत्त्वाचं म्हणजे या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाला हवा असलेला एक मोस्ट वॉन्टेड नायजेरियन देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. ताब्यात घेतलेल्यांपैकी 9 जणांवर आधीच एनडीपीएस अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. पलावा परिसरात स्वस्त भाड्याने घरं मिळत असल्याने हे नागरिक इथे वास्तव्यास होते. मात्र आता पोलिसांनी घरमालक आणि एजंट्सवरही आपला मोर्चा वळवलाय. ज्या घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली नाही, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेत 2 सहाय्यक आयुक्त, 25 अधिकारी आणि 80 पोलिसांच्या फौज फाट्याने सहभाग घेतला होता. ड्रग्ज तस्करीशी यांचे नक्की काय कनेक्शन आहे याचा सखोल तपास आता पोलीस करतायत.